फास्ट वजन कमी करण्यासाठी जे पण पदार्थ आज दाखवणार आहे ते बघायचे आहेत आपल्याला। आणि हे पदार्थ खाल्ल्याने नाश्त्यामध्ये आपल्याला दिवसभर पण भूक लागणार नाही। इतके छान असे हे नाश्त्याचे पदार्थ आहेत, खूप हेल्दी पौष्टिक तर आहेतच, त्याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत। आपल्याला फायबर भरपूर प्रमाणात भेटणार आहे, आपल्याला प्रोटीन देखील भेटणार आहे, आपल्या शरीरात फुल एनर्जी राहणार आहे ह्या पदार्थांनी। आणि खूप जण असे करतात, पहिले इथे सांगायचा प्रयत्न करते की म्हणजे वजन कमी करायचंय तर जेवण सोडणं हा पर्याय नाहीये। आपल्याला परफेक्ट टायमाला परफेक्ट म्हणजेच आपल्याला सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे सगळं करायचं असतं, पण त्याची एक पद्धत असते। आणि जे पण आज पदार्थ आपण बघणार आहोत ना, असे जर पदार्थ आपण खाल्लेले आहेत तर आपल्याला पोट देखील आपलं भरल्यासारखं राहणार आहे आणि याच्याने फास्ट वजन आपलं कमी होणार आहे। तर जास्त वेळ न घालवता मी काय करते, किचनमध्ये जाते आणि फटाफट कोणते पदार्थ आहेत ते दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत भेटेल मी की याच्यासाठी की आपल्याला हे पदार्थ आपण कधी खाऊ शकतो, किती म्हणजेच अजून याचा वेगळा टायमिंग आपण ठेवू शकतो का हे सांगेलच तुम्हाला मी नंतर। पहिले आपण किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया कोणते पदार्थ आहेत आणि खूप टेस्टी लागतात खायला। आपल्याला वजन कमी करायचे आहे, आपली एनर्जी न घालवता आपण फुल एनर्जीमध्ये राहणार आहोत आणि हे पदार्थ आपल्याला आपल्यासाठी बनवायचे, एवढा वेळ आपल्याला आपल्यासाठी द्यायचा आहे। सकाळी जर एवढा वेळ दिला आपल्याला तर दिवस आपला फुल एनर्जीमध्ये जाणार आहे। तर चला पटकन किचनमध्ये जाऊया। आता इथे गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप मी दूध घातलेलं आहे। तर तुम्हाला इथे दूध नसेल वापरायचं तर तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता। एवढं दूध आपल्या शरीराला भेटलं तर काहीच हरकत नाही आणि काही वेट वाढणार नाही आपलं। तर 1 कप मी दूध घेतलेलं आहे आणि 2 कप मी असं पाणी घेतलेलं, 2 ते 3 कप आपल्या हिशोबाने आपण पाणी घ्यायचं आहे। तर इथे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत ओट्स, हे साधे ओट्स आहेत आणि पहिली रेसिपी आपली ओट्सचीच आहे आणि सगळ्या रेसिपी दाखवणार आहेत त्या ओट्सच्याच आहेत, पण खूप टेस्टी लागणाऱ्या आहेत। तर इथे आपल्याला सकाळी सकाळी छान अशी स्मूदी बनवायची आहे। तर इथे मी दुधामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून ओट्स घेतलेले आहेत 2 चम्मच। हे कच्चे ओट्स आहेत, तुम्ही इथे थोडे भाजून पण घेतले तर काही हरकत नाही, साधे ओट्स आहेत बिना मसाल्याचे। त्याच्यानंतर थोडासा मी इथे गूळ ॲड केलेला आहे। जर तुम्हाला गोड खायची क्रेविंग असते, सकाळी चहा घ्यायची, तर चहा वगैरे न घेता तुम्ही इथे असा पदार्थ बनवू शकता आणि थोडासा गूळ जरी आपल्या पोटामध्ये गेला तर काही हरकत नाही, आपल्याला छान आयरन भेटणार आहे गुळामध्ये। तर जेवढा दाखवला तेवढा गूळ याच्यामध्ये ॲड करायचा, थोडेसे आपल्याला 2-3 बदाम इथे ॲड करायचे, तुम्ही अंजीर पण ॲड करू शकता। तर इथे हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर छान असं बॉईल झाल्याच्यानंतर घट्ट अशी आपली खीर बोलू शकता, स्मूदी बोलू शकता, तयार होते ओट्सची। आता ही आपल्याला सर्व करायची आहे एका वाटीमध्ये। तर एका बाउलमध्ये घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काय ॲड करू शकतो की आपल्याला भूक पण लागणार नाही लवकर आणि पोट जास्त आपला टाईम भरल्यासारखं राहणार आहे आणि इथे आपल्याला अजून पौष्टिक आहार भेटणार आहे। तर इथे 1 वाटी एवढं बनलेलं आहे हे स्मूदी। तर इथे छान खूपच टेस्टी लागतं, तुम्ही एकदा फक्त ट्राय करा। आता इथे मी घेतलेले आहेत अर्ध ॲपल घेणार आहे मी, इथे बारीक कट करून घ्यायचे, तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा तुकडे देखील टाकू शकता। आणि त्याच्यानंतर इथे घेणार आहे संत्र घेतलेलं आहे म्हणजेच अर्ध्या संत्र्याचे काप मी याच्यामध्ये घातलेले आहेत। तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता, पण संत्र आणि ॲपल खाणं खूप चांगलं असतं वेट लॉससाठी, याच्याने वेट पण आपलं कमी होण्यासाठी मदत होते। आता इथे घेतलेला आहे मी सब्जा। तर सब्जा याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्याला हे दुधाचे पदार्थ आपण केलेला आहे ना, तर ओट्सचा पदार्थ केलेला आहे, याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात भेटतं आपल्याला आणि जर आपण याच्यामध्ये सब्जा ॲड केलेला आहे तर अजून जास्त आपल्याला फायबर भेटणार आहे। तर याच्याने आपल्याला अजिबातच भूक लागणार नाही 1 ते 1:30 वाजेपर्यंत। 1 ते 1:30 वाजेपर्यंत आपण काहीच नाही खाल्लं ना तरी पण आपल्याला काहीच वाटणार नाही की भूक फील आहे, काहीतरी खायचं मन करते, असं अजिबातच होणार नाही। तरी ते सब्जा मी अर्धा तास अगोदर भिजत टाकला होता, अर्धा टेबलस्पून मी सब्जा घेतला होता, तो फुल होतो, खूप जास्त होतो, तुम्ही थोडा अजून कमी पण घेऊ शकता। आता नेक्स्ट बघूया कोणती रेसिपी आहे। तर पहिली दाखवली ती खूप टेस्टी लागते, आता ही दुसरी।
तर इथे मी एक क्लिप माझ्याकडनं मिस झाली, तर थोडंसं ऑइल मी इथे घातलं. त्याच्यानंतर मी भाज्या घातल्या होत्या, टॅमॅटो, कांदा, बीन्स, हिरवी मिरची, थोडासा लसूण घातला होता आणि त्याच्यानंतर परत इथे मी 2 चमच ओट्स घेतलेले आहेत. भाज्या पहिले तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घेतल्या, मी नरम होऊन दिल्या आणि त्याच्यानंतर ओट्स मी इथे घातले. ओट्स पण चांगले रोस्ट होऊन दिले, फ्राय होऊन दिले त्याच तेलामध्ये भाज्यांमध्ये. थोडंसं इथे चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे, थोडीशी हळद देखील आपल्याला घालायची आहे. आणि आता इथे याला मस्त फ्राय करून घेतल्याच्या नंतर याला आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे. आता याला काय बोलू शकतो आपण, याला दलिया बोलू शकतो सकाळी नाश्त्यामध्ये, किंवा रात्री जर तुम्ही खात असाल तर तुम्ही इथे सूप देखील याला बोलू शकता, जे पण तुम्हाला नाव द्यायचं आहे ते. तर आता हे पदार्थ आपण 2 टाईम पण खाऊ शकतो, मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच. तर थोडंसं सगळं मसाला मी इथे किचन किंग मसाला घातलेला, तुम्ही इथे मॅगी मसाला थोडा यूज करू शकता. अजून टेस्ट येणार आहे आपल्याला खाण्याला, अजून आपलं मन होणार आहे खाण्यासाठी. तर आता इथे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याच्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि याला 2 ते 3च मिनटात हे मस्त शिजून आपलं तयार होणार आहे. तर खूप टेस्टी लागतं बरं का हे सूप, दलिया, ओट्सचा काही बोलू शकता. आता याला खिचडी असंही बोलू शकता. आता याला शिजून देते, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवते याच्यावरती आणि तुम्हाला परत मी सर्व करून दाखवते. आता हे छानपैकी शिजल्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी सर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता क्वांटिटी किती घेतलेली आहे. एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपलं पोट भरून जाणार आहे आणि खूप मन देखील भरणार आहे. काय असतं ना, असे पदार्थ आपण खाल्लेले आहेत, आपलं मन तर भरतंच, आपलं पोट पण भरतं आणि आपल्याला खूप जास्त टाईम आपल्याला भूक पण लागत नाही, कारण की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत. भाज्या याच्यामध्ये आहेत, तर आपलं पाणी देखील आपल्याला भेटणार आहे. आपल्याला भूक लागू नये म्हणून याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर पण आहे, प्रोटीन पण आपल्याला भेटणार आहे. म्हणून असे पदार्थ आपल्याला वेट लॉसच्या जर्नीमध्ये ॲड करायचे असतात आणि अजून जास्त फास्ट वजन कमी करायचं असतं. तर आता बघूया नेक्स्ट रेसिपी. तर इथे मी ओट्स घेतलेले आहेत. हे देखील साधे ओट्स आहेत, तुम्ही इथे पाहिजे तर मसाला ओट्स यूज करू शकता, कारण की आता बनवायचं आहे आपल्याला चीला. ओट्सचा चीला बनवणार आहे, तर खूप टेस्टी लागतो. इथे घातलेला आहे 2 ते 3 चम्मच मी आता इथे ओट्स घेतलेले आहेत आणि हे कच्चे आहेत, तुम्ही इथे भाजून पण घेऊ शकता. एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. आणि इथे थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि 3 चम्मच मी ओट्स घेतलेले आहेत त्याच चम्मचनी ना. तर इथे मी 1 चम्मच बेसन घेतलेला आहे. जर नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे, पण मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तरी चालतं. थोडंसं अजवाईन घालायचं आहे, ओवा, याच्याने खूप जास्त फ्लेवर आपला टेस्टी येणार आहे आणि आपल्याला गॅस बनतो वगैरे, पोट फुलल्यासारखं राहतं, ते देखील आपलं नॉर्मल होणार आहे ओव्याने. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून हे सगळंच मी एकजीव करून घेते. आता इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे ना, तुम्ही इथे ताकाचा किंवा दह्याचा वापर पण करू शकता. याच्याने देखील खूप जास्त टेस्ट तर येणारच आहे, पण वजन कमी करण्यासाठी देखील मदत होणार आहे. नसेलच घ्यायचं तर तुम्ही पाण्याने देखील हे बॅटर बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने हे बॅटर बनवलेलं आहे आणि आता याचे 3 ते 4 असे चिले आपले बनणार आहेत. खूपच टेस्टी लागतात आणि वजन कमी करण्यासाठी मदत होणारच आहे. ते याच्यासाठी की ओट्स सगळ्यांना माहिती आहे की वजन कमी करण्यासाठी किती फायदा करतात. तर असे जर टेस्टी आपण पदार्थ केले आणि ते खाल्ले तर जाणीव होणारच नाही का, नाही बरं का, की आपण काय खाल्लं पण नाही, म्हणजे टेस्टी पदार्थ पण खाल्लेत आणि वजन पण कमी झालं आहे. तर बरं आहे ना. मग थोडासा वेळ आपल्याला आपल्यासाठी द्यायचा असतो फक्त, की असं नाही की आता घरच्यांना जो पण नाश्ता केला त्यातलाच खाते, असं न करता थोडासा आपल्यासाठी वेगळं काहीतरी बनवायला काय असं जास्त वेळ लागत नाही बघा. एक पदार्थ बनवायला जास्तीत जास्त आपल्याला 10 मिनटं लागतात किंवा 5 मिनटं पण लागतात, जर आपल्या भाज्या वगैरे कट झालेल्या असतात तर एवढा वेळ आपल्यासाठी द्यायला काहीच हरकत नाही दिवसभरातनं. आता इथे मी अशा पद्धतीने सगळे बनवून घेतलेले आणि हे ओट्सच्या चिल्याला ना तुपाची तेलाची जरूरत पण पडत नाही. असे जे तव्यावरती छान दोन्ही साईडला मस्त खरपूसपणे फ्राय होतात आणि इतके छान लागतात ना खरंच. तर अशा पद्धतीने मी आता सगळे बनवून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आता दिसायला पण सुंदर दिसत आहेत ना, खरंच दिसत आहेत आणि खायला तितकेच टेस्टी लागतात. तर नक्कीच करायचे आता.
आता फटाफट असे मी 2 ते 3 असे तुमचे बनतात. जर तुम्हाला जाड एकच करायला तर तुम्ही जाड एकच करू शकता मोठा, किंवा पतले पतले असे 2 देखील करू शकता. आता हे खायचे कशासोबत, तर सकाळी खाताय तर तुम्ही दही घेऊ शकता, ताक घेऊ शकता. जर तुम्हाला रात्रीच्या टायमाला खायचे असतील तर तुम्ही इथे असे पण खाऊ शकता. टेस्टीच लागणार आहेत, तर नक्कीच करा. आता हे पदार्थ ज्या पद्धतीने बनवलेले आहेत त्याच पद्धतीने बनवायचे, खूप टेस्टी लागतात. आणि जी क्वांटिटी दाखवलेली त्याच क्वांटिटीत खायची आपल्याला. एवढेच खाल्ल्याने आपल्याला दिवस फुल एनर्जीमध्ये जाणार आहे, भूक लागणार नाही अजिबातच. म्हणजेच आपण जर नाश्ता फुल एनर्जी मधला केलेला आहे, फायबरयुक्त घेतलेला आहे, प्रोटीन याच्यामध्ये भरपूर भेटलेलं आहे, तर आपल्याला दुपारचं जेवण ऑटोमॅटिक थोडं कमी जाणार आहे. संध्याकाळचं जेवण अजून आपलं कमी होणार आहे ह्या नाश्ता सकाळी खाल्ल्याने. तर दुपारी तुम्ही काय खाऊ शकता त्याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. रात्री तुम्ही कोणत्या डाळी वगैरे घेऊ शकता त्याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. जर तुम्हाला हे नाश्ते आता मी सकाळच्या नाश्त्यामध्ये दाखवले, खूप जण सकाळी नाश्ता न करता डायरेक्ट 9-10 वाजता जेवणच करतात. तर तुम्ही जर हे नाश्ता सकाळी नसेल घेत तर तुम्ही आवर्जून आठवणीने हे नाश्ता मी जो आज सकाळच्याला बनवलेला आहे तुम्ही हे संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवून खाऊ शकता. याच्याने देखील खूप फायदा आपल्याला भेटणार आहे. असे आपल्याला संध्याकाळचं जेवण हे कमी करायचं असतं, सकाळचा नाश्ता भरपूर घ्यायचा असतं, दुपारचं जेवण अर्ध लिमिटमध्ये घ्यायचं असतं आणि संध्याकाळचं खूप कमी क्वांटिटीचं घ्यायचं असतं. तर ही नाश्ते तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये पण ॲड करू शकता. जर तुम्हाला सकाळी गडबड आहे, घाई आहे, होत नाही आहे, तर सकाळी मग आपण काय खायचं, तर घरच्यांना जे पण आपण बनवतो ते तुम्ही इथे खाऊ शकता. ज्यांना नाही खायचे त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना संध्याकाळी खायचे त्यांच्यासाठी. तर जर तुम्ही 2 टाइम जरी खाल्ले तरी फायदा करणार. फास्टमध्ये वजन कमी करू शकता काहीच न करता. फक्त एवढा वेळ आपल्यासाठी करायचा घ्यायचा आहे, पदार्थ बनवायचे टेस्टी आणि खायचे. 1 महिनाभर करून तर बघा, खूप छान आपल्याला रिझल्ट भेटणार आहे, फास्ट वजन आपलं कमी होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका व्हिडिओला, आणि कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण की मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी एक्सरसाइजची व्हिडिओ, डाएट प्लॅनची व्हिडिओ, वेगवेगळ्या रेसिपीज, वेट लॉससाठी कोणता फायदा करतात हे सगळं घेऊन येत असते. तुम्हाला नक्कीच चॅनलचा फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.